मनुष्य शरीरामध्ये नाभी हे आपल्या शरीरातील एक केंद्रस्थान मानले गेलेले आहे. साधारणतः शरीराच्या दोन भागामधला मध्यबिंदू म्हणजे नाभी. नाभीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या उपाययोजना हा त्याच्या चिकित्सेचा भाग ठरू शकतो आणि या चिकित्सा पद्धतीला नाभीपुरण चिकित्सा असं म्हटलं जाते. नाभीपुरण हे कशा पद्धतीने कोणी आणि कशासाठी केलं पाहिजे, याचा उपयोग काय, नाभीला आपल्या शरीरामध्ये अनन्यसाधारण महत्त्व का दिलं आहे, हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करतो. आयुर्वेदामध्ये नाभीला हे मर्मस्थान मानलेलं आहे. मर्मस्थान म्हणजे ज्या ठिकाणी प्राणाचा वास असतो. म्हणूनच वेंबीवरती किंवा नाभीवरती केलेला आघात हा मोठ्या प्रमाणात प्राणघातक सुद्धा ठरत असतो. याला सद्य प्राणहर मर्म असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता या नाभीच्या ठिकाणी यालाच मॉडर्न भाषेमध्ये नेवल किंवा अंबेलिकल असं सुद्धा आपण म्हणतो. हा शरीरातला एक केंद्रस्थान मानलं गेलेलं असून या ठिकाणावरून आपल्या शरीरातल्या पूर्ण अग्नीचं स्थान आयुर्वेदानुसार मानलेलं आहे. या ठिकाणी शरीरात असणारं पित्त किंवा शरीराची पाचनाची क्रिया याचं संचलनसुद्धा या ठिकाणावरूनच होत असतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शरीरात वाढणारी उष्णता ही सुद्धा याच ठिकाणावरून वाढत असते. त्यामुळे नाभीच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना या शरीरातल्या उष्णतेचं नियमन करणं, पित्ताच्या दोषांचं नियमन करणं, त्याचबरोबर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाढणाऱ्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरला सुद्धा कंट्रोल करण्यासाठी नाभीपुरण हे उपयोगी ठरत असतं. नाभीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या कुठल्याही उपाययोजना या शरीरात वाढणाऱ्या अवस्था उष्णतेला नियंत्रित करत असतात. बऱ्याच वेळा शरीरात वाढणारी वाताचा त्रास किंवा वातामुळे होणाऱ्या रुक्षताचा परिणाम म्हणून केंद्रबिंदूचा हा समान वायूचा स्थानसुद्धा म्हटलेलं आहे. याच ठिकाणी शरीरातले होणाऱ्या पाचनाच्या क्रिया म्हणजे शरीरातला सार भाग वेगळा करून किट्ट भाग वेगळा करणं म्हणजे मल भाग वेगळा आणि पोषक द्रव्य वेगळ्या करण्याचं काम करणारा समान वायूसुद्धा याच ठिकाणी आस्थापित असतो. त्यामुळे शरीरात कुठल्याही प्रकारच्या पचनाच्या विकृती होत असतील, शरीरामध्ये टाकीच्या पायांना भेगा पडणं किंवा पायांच्या ठिकाणी फार अशक्तपणा जाणवणं, अशा प्रकारच्या विकृतीसुद्धा ह्या शरीरात वाढणाऱ्या समानवायूच्या विकृतीचा, अपानवायूच्या विकृतीचा परिणाम म्हणून होत असतात. अशा वेळेस शरीरात अवस्थ वाढणारा वात नियंत्रित करणं किंवा पित्ताच्या, पाचक पित्ताच्या कुठल्या तक्रारी असतील किंवा आम्लपित्तासारखे दुर्धर आजार बऱ्याच काळापर्यंत टिकत असतील, झोप न येण्यासारखे विकार होत असतील, तर अशा वेळेस नाभीपुरण चिकित्सा ही उपयोगी केली जाते. आता नाभीपुरण हे सहज घरी केल्या जाणारी एक योग्य चिकित्सा पद्धती आहे. याच ठिकाणी आपल्या शरीरातील एक तिसरं चक्रसुद्धा मानलं गेलेलं आहे, ते म्हणजे मणिपूर चक्र. या ठिकाणी शरीरात असणारे एनर्जी सेंटर हे सुद्धा मणिपूर चक्राच्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे शरीरामध्ये लो एनर्जी फ्रिक्वेन्सीचे काम करणार, कुठल्या शरीरामध्ये फार सतत वाटणारा अशक्तपणा किंवा शरीरामध्ये होणारी कुठल्याही प्रकारची ऊर्जेची उणीव ही सुद्धा या ठिकाणाहून पूर्तता केली जाऊ शकते. बऱ्याच वेळा एन्झायटी, न्यूरोसिससारखे विकारसुद्धा मणिपूर चक्राच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या नाभीपुरणाचा परिणाम म्हणून सिद्ध केल्या जाऊ शकतात. आता स्थानिक केलेले हे उपाय शरीरातल्या सर्व न्यूरॉनला पाहिजे त्या प्रमाणात बळकटी देत असतात. त्यामुळे नाभीपुरण चिकित्सेसाठी साधारणतः वाताचे असणाऱ्या प्रकारामध्ये ज्या ठिकाणी शरीरात मोठ्या प्रमाणात वृक्षता वाढली आहे, पोट पाटणं, झोप न येणं, डोळ्यांना सतत वृक्षता वाटणं, तळात पायांना भेगा पडलेल्या असणं, अशा प्रकारे वाताच्या विकृतीमुळे होणाऱ्या वृक्षतेचा परिणाम म्हणून जर कुठले विकार होत असतील तर अशा वेळेस तिथे नाभीपुरणासाठी तेलाचा उपयोग केला जातो. साधारणतः वात प्रकृतीच्या व्यक्ती असतील आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीर सतत वृक्ष वाटत असेल, त्वचाला सतत खाज राहण्याचे प्रकार जाणवत असतील, तर अशा प्रकारच्या विकृती ह्या वातामुळे होण्याची संभावना जास्त असते. अशा वेळेस या ठिकाणी नाभीपुरणासाठी तेलाचा उपयोग करायचा असतो. नाभीपुरणासाठी तेलाचा उपयोग करताना रोगन बदाम तेलाचा उपयोग करणं, तीळ तेलाचा उपयोग करणं, त्याचबरोबर बऱ्याच अंशी एरण तेलाचा सुद्धा उपयोग या ठिकाणी चांगला होत असतो. आता त्याचबरोबर पित्ताची विकृती म्हणजे शरीरामध्ये डोळ्यांमध्ये सततची होणारी जळजळ, कुठल्याही प्रकारचा दाह किंवा शोथ म्हणजे सूज, अशा प्रकारच्या विकृती जर शरीरामध्ये होत असतील तर त्या साधारणतः पित्ताच्या विकृतीमुळे होत असतात. अशा वेळेस नाभीपुरण करताना तुपाचा वापर करणं हे सुद्धा अतिशय फायदेशीर ठरत असतं. साधारणतः नाभीपुरणाच्या या विकृतीमध्ये सर्वच विकृतीमध्ये याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. सहज केल्या जाणारी उपाय पद्धती आपण घरी कुठल्याही
विकार म्हणजे कुठल्याही आजारामध्ये जरूर केली जाऊ शकते, परंतु याचा करण्याचा वेळा आणि याच्यासोबत वापरायचे औषधी द्रव्य याचा योग्य सल्ला आपण वैद्याच्या सल्ल्याने योग्य उपयोग कुठल्या पद्धतीने वापरायचं याचा उपयोग करण्याच्या बाबतीतच्या गाईडलाईन्स ह्या वैद्याच्या सल्ल्याने सुद्धा घेतल्या तर अतिशय उपयुक्त ठरतात. यासाठी काही वापरायचं तर त्यामध्ये साधारणतः औषधी द्रव्याचे अनेक तेल उपलब्ध असतात. त्यामध्ये शिरबला तेल, नारायण तेल, महानारायण तेल या प्रकारच्या औषधीसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने ते काम करत असतात. तुपामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या तुपांचा उपयोग या ठिकाणी होत असतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा साधारणतः गर्भस्राव किंवा गर्भपात होण्याच्या विकृतीमध्ये सुद्धा याच्यामध्ये नाभीपुरण करण्यासाठी किंवा नाभीच्या ठिकाणी शतदोत तुपाचा वापर करण्याची एक सल्ला आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये उल्लेखलेला आहे. या प्रकारचा उपयोग बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये 3ऱ्या महिन्यानंतर गर्भपात होण्याची प्रवृत्ती शरीरामध्ये राहत असेल तर अंबेलिकल कॉर्डपासून शरीराचं होणारं प्लासेंटल अटॅचमेंट म्हणजे बाळाची आणि आईची नाळ ही जे नाभीच्या ठिकाणी जोडलेली असते या ठिकाणी केलेली पित्ताच्या विकृतीमुळे होणारी गर्भस्राव होण्याचे प्रकार, हे रक्तस्फूर्तीमध्ये होण्याचे प्रकार ह्या ठिकाणी जर आपण कुठल्याही प्रकारचं शतदोत घृताचं लेप केल्याने बऱ्याच अंशी कमी होतात आणि गर्भ स्थापन व्हायला, गर्भाची योग्य पद्धतीने वाढ व्हायला मदतसुद्धा होते. अशा अनेक विकृतीमध्ये नाभीपुरण केल्या जाऊ शकतं. आता नाभीपुरण करायचं कोणी नसतं तर साधारणतः हे अग्निस्थान असल्यामुळे ज्यांच्यामध्येही पचनाच्या तक्रारी राहत असतील किंवा पचन मंद राहत असेल, घेतलेलं अन्न जिरत नसेल, सतत ढेकर राहत असतील, अशा व्यक्तींनी मात्र पचनाच्या विकृतीमध्ये कफाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना मात्र नाभीपुरण करणं टाळलं पाहिजे. कारण हे अग्नीचं स्थान असल्याने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शमन चिकित्सा ही बऱ्याच वेळा उपयोगी ठरत नाही. अशा अनेक उपायांनी परिपूर्ण असलेली नाभीपुरण चिकित्सा ही सकाळच्या वेळेला साधारणतः सूर्योदयापासून उठल्यानंतर सर्व मलमूत्र विसर्जनाच्या क्रिया केल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी धारण करणं हे अतिशय उपयुक्त ठरतं. त्यामुळे शरीरात होणाऱ्या वाताच्या आणि पित्ताच्या विकृती, त्याचबरोबर गर्भिणीमध्ये गर्भस्रावाच्या विकृती किंवा गर्भपाताच्या प्रवृत्ती ह्या टाळता येऊ शकतात. नाभीपुरण चिकित्सेचा उपयोग आपण योग्य वैद्याच्या सल्ल्याने जरूर केला पाहिजे.